नमस्कार, आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण बघतोय सध्या राज्यामध्ये जे राजकीय वातावरण आहे त्यावरती खरं तर आपण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये चर्चा करणार आहोत। नुकताच निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि हा निकाल आपण बघतोय ज्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा बंड केला आणि ते सुद्धा भाजप आणि शिवसेनेसोबत त्यांची युती झाली आणि त्याच्यानंतर पक्ष आणि चिन्हासाठी त्यांची लढत जी आहे ती सुरू होती। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून याच्यावरती सुनावणी जी आहे ती सुरू होती। अखेर काल निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार यांना दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण बघितलं जल्लोष झाला, परंतु यावरच जे काही काँग्रेस पक्ष असू द्यात किंवा आता शरद पवार गट असू द्यात किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असू द्यात यांचं मत काय आहे, कशा पद्धतीने त्या निवडणुकांना ते सामोरे जाणार आहेत आणि या निकालावर त्यांचं म्हणणं काय आहे, खरं तर यावर आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत उपस्थित असतील बदलापूर शहराचे ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी जाधव। सर, काय सांगाल? नुकताच निवडणूक आयोगाने निकाल दिला, अजूनही आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे तो आता लागण्याची शक्यता, आणि काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला या निकालावर? नाही, ह्या निकालाच्या बाबतीत एवढंच सांगेन की अपेक्षित असाच निकाल होता, कारण जे शिवसेनेच्या बाबतीत झालं तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत झालेलं आहे। त्यामुळे वेगळं असं काही नाही आहे, कारण हे सगळ्यांना गृहीतच धरून चाललो होतो आम्ही लोक की जो सेनेला निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे तसाच प्रकारचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत येणार आहे, कारण याच्यामध्ये अदृश्य शक्तीचा हात निश्चितपणे आहे। आपल्याला माहिती आहे या देशामध्ये गेली 10 वर्षामध्ये लोकशाही ही पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे। देश आपला मोदींच्या नेतृत्वाखाली हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि हेच आम्ही वारंवार सांगतोय की या देशातली लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणण्याचं काम भाजपाची मंडळी ही करतायत, देशाचे पंतप्रधान करतायत, परंतु या राज्यातील देशातील जनतेला काही पडलेलं नाही। कारण आपण बघितलं की जे निवडणुकीचे निकाल येत आहेत ते त्यांच्याच बाजूनी कल देत आहेत। म्हणजे एक प्रकारे एकतर मतदार समजा मतदान करताना यांच्या विरोधात करत असेल, परंतु यांच्याकडे असलेल्या EVM मशीनच्या माध्यमातून ते वोट कदाचित त्यांच्याकडे कन्वर्ट होत असेल असंही वाटतं। कारण जनतेमध्ये प्रचंड संताप असताना सुद्धा हे लोक वारंवार निवडून येतातच कसे, हाच मुळात मोठा प्रश्न आहे। कुठलीही कामं नुसतं विकासाचं मॉडेल ठेवून काही होत नाही आणि काही झालेलं नाही, म्हणजे खोटं विकासाचं मॉडेल आहे। या देशातले मूलभूत प्रश्न प्रचंड आहेत, जशी बेरोजगारी आहे, महागाई आहे, इंधनाचे वाढते दर आहेत, आपल्या आता शालेय शिक्षणसुद्धा घेताना शाळासुद्धा त्या अडचणीला दिलेल्या आहेत या लोकांनी। विचार करा, म्हणजे संपूर्ण देश जवळपास या देशातले उद्योगधंदे सगळे विकलेले आहेत या लोकांनी आणि देशावर एवढं मोठं प्रचंड कर्ज करून ठेवलं आहे या विकासाच्या गोंडस नावाखाली। ते जनतेला आता कळणार नाही, परंतु येणाऱ्या काही काळामध्ये जनतेला कळेल की आपल्यावर किती मोठा कर्जाचा बोजा या लोकांनी ठेवला आहे। अर्थात म्हणजे एक प्रकारे धिक्कार करता येईल निर्णयाचा निश्चितपणे, कारण ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारजी यांनी जो पक्ष ज्या पद्धतीने वाढवला, आज ही लोक जी मोठी झाली त्या शरद पवारांमुळे मोठी झाली। त्यामुळे आता अशी परिस्थिती झालेली आहे की पक्ष काढतो कोण, स्थापन करतो कोण, वाढवतो कोण आणि त्याची फळं दुसरंच खातात। अशा प्रकारचं राजकारण, घाणेरडं राजकारण झालं आहे आणि या प्रकारचं राजकारण या भाजपाची सत्ता ज्या दिवशी या देशामध्ये आली आणि महाराष्ट्रात आली त्या दिवसापासून हे चालूच आहे। तोडाफोडीचं राजकारण, एका पक्षाचे 2 तुकडे करायचे, 2 गट पाडायचे आणि एक गट आपल्याकडे घेऊन टाकायचा, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण या भाजपाचं चाललेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्तासुद्धा या देशातल्या सुज्ञ नागरिकांनी जागृत झालं पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा मतदानाच्या वेळेस या लोकांना यांची योग्य जागा दाखवा, नाहीतर या देशावर आणि तुमच्यावर आमच्यावर सर्वांवर प्रचंड बेकारी तर येणारच आहे, शिवाय आपण एक दहशतीच्या वातावरणाला आपण पुढचं आयुष्य जगणार होते। लक्षात घ्या, याचं गांभीर्य फार महत्त्वाचं आहे। हेच राहुल गांधी वेळोवेळी सांगतायत, परंतु या देशातल्या लोकांना कळतंय नाही कळत काय कळत नाही। परंतु आता लोकांनी सावध झालं पाहिजे। मतदान करताना सुद्धा आपण कोणत्या पक्षाला मतदान करतोय याचा सतत विवेकबुद्धीने विचार करून मतदान केलं पाहिजे आणि या अशा वाईट प्रवृत्तींना बाजूलाच ठेवलं पाहिजे, असं माझं परखड मत आहे। अर्थात मतदानाचा विषय आता तुम्ही काढला आहे। आता 2024 मध्ये आपण बघतोय आता सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार होत आहे, विधानसभा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यानंतर निवडणुका होणार आहेत। आपलं कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी असणार आहे आणि काय वाटतं काय परिणाम होईल या सगळ्याचा?
बघा, एकाच दुसरा पक्ष इंडिया आघाडीमधनं गेल्याने इंडिया आघाडी ही काय कमजोर होत नाही. इंडिया आघाडी तेवढ्याच ताकदीने आणि मजबूतीने उभी राहिलेली आहे. आणि पहिल्या दिवसापासून आपण बघितलं, ज्या दिवशी इंडिया आघाडी अस्तित्वात आली त्या दिवसापासून मोदी शहांचं कट कारस्थान चालूच होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या इंडिया आघाडीतल्या एक एक घटक पक्षांना त्यांच्या मागे आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED अशा प्रकारच्या भीती दाखवून त्यांना या आघाडीतनं फोडण्याचं काम पहिल्या दिवसापासून या लोकांचं चाललेलं होतं. त्याप्रमाणे ममता आणि नितीश बाबू गेले. नितीश बाबू जेव्हा गेले त्यावेळेस अमित शहांचं स्टेटमेंट बघा, जेव्हा त्यांच्याबरोबर होते NDAमध्ये आणि ते बाहेर पडले त्यावेळेस नितीश कुमारांचं स्टेटमेंट बघा आणि त्यावेळेस अमित शहांचं पण स्टेटमेंट आपण काढून बघा की कोणत्याही परिस्थितीमध्ये बिहारमध्ये नितीश बाबूंची कधी आम्ही जुळून घेणार नाही. आठवतं ना तुम्हाला? अशा प्रकारचे दिले होते स्टेटमेंट केलं होतं ज्यावेळी शिवसेनेचा निकाल लागला होता. बरोबर आहे ना, याच असाच निकाल दिला होता. परंतु ज्या दिवशी एका सभेमध्ये मोदींनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि NCP कशी भ्रष्ट पार्टी आहे हे जाहीरपणे सांगितल्यानंतर 2 दिवसामध्येच लगेच अजित पवार इकडनं उडी मारून तिकडे गेले. म्हणजे एक प्रकारचं दबावतंत्र टाकण्याचं काम भाजपची ही मंडळी करतायत. एक लक्षात ठेवा, यांच्याकडे स्वतःकडे तेवढे खंबीर नेतृत्व, खंबीर कार्यकर्ते नसल्यामुळे इकडचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार फोडायचे, आपल्या पक्षात घ्यायचे आणि आपली संख्या वाढवायची, एवढाच अजेंडा भाजपाने या देशामध्ये चालवलेला आहे. अर्थात बघतोय आपण की आगामी ज्या काही निवडणुका आहेत त्यावर याचा परिणाम नक्की होणार आहे. परंतु आता ज्याप्रमाणे ED यांचा उल्लेख केला गेला, रोहित पवारांच्या सुद्धा मागे ED लावण्यात आली आणि त्यालासुद्धा राष्ट्रवादी आता सध्या शरद पवार गटाचे जे काही पदाधिकारी होते, बदलापूर शहरातली असू द्यात, ते सुद्धा त्या ठिकाणी गेले होते. आणि आता निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे, काल जो काही निकाल लागलेला आहे आणि या पुढचे जे काही व्हीप संदर्भात असू द्यात किंवा इतर जे काही निकाल असू द्यात ते पुढे लागणारच आहेत. परंतु सध्या तरी जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे त्याचा कुठेतरी विरोध, त्याचा धिक्कार या ठिकाणी आपण बघतोय काँग्रेस पक्ष करताना पाहायला मिळतोय. आगामी ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आता सर्वसामान्य नागरिकांवरती खरं तर आहे की निवडून कोणाला द्यायचं, मत कोणाला द्यायचं आणि या ठिकाणी सत्ता कोणाची बसवावी. त्याच्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सर्वसामान्य जो काही मतदान करता आहे तो कोणाला मत देतोय. जाता जाता काय आवाहन कराल तुम्ही? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता तरी या देशातल्या सुज्ञ नागरिकांनी डोकं शांत ठेवून एकदा विचार करा की या देशात चाललंय काय. गेल्या 10 वर्षातला जो आलेख आहे, जो चित्र आहे, तो तुम्ही डोळ्यासमोर आणा, तेव्हा तुम्हाला कळेल की या 10 वर्षामध्ये काय काय झालंय. आणि मतदान करताना डोकं शांत ठेवून तुम्ही मतदानाला जा आणि कोणत्या पक्षाला मतदान करायचं आहे ना हे एकदम मनाशी ठेवून खूणगाठ बांधा. आज या देशामध्ये एक काँग्रेस पक्षच असा आहे की जो सक्षम पर्याय या BJPला देऊ शकतो आणि या देशावर आणि राज्यावर काँग्रेसचं पुन्हा एकदा सरकार येणार. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, यांनी किती करू दे, आपकी बार 400 पार 500 पार, काही पार बीर होणार नाही, खाली येतील. यांना जनताच खाली उतरेल. जनतेच्या वोटिंग याच्यामध्ये फार ताकद आहे, मतदानाच्या याच्यामध्ये त्यांच्या फार ताकद आहे. परंतु जनता या देशातली आणि या राज्यातली प्रभावीपणे ती आपलं मतदानाचा हक्क बजावत नाही. बरेचसे लोक तर मतदानापासून फार टाळतात, मतदान करण्यापासून. त्या सगळ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण मतदानाचा आपला जो फंडामेंटल राईट्स आहे तो आपण निभावा आणि आपलं मतदान करा. कारण या लोकांना असंच हवं असतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं यांना चांगलं असतं, पण जेवढं मतदान ज्यावेळेस जास्त होतं ना त्यावेळेस निश्चितपणे बदल हा अपेक्षित असतो आणि होतोच. अर्थात आता तुम्ही उल्लेख केला की काँग्रेस पक्षच भाजपाला पुरा होऊ शकतो, तर आता सध्या तुमच्यासोबत तुमच्या मैत्रीचे पक्ष आहेत शिवसेना, राष्ट्रवादी, कुठे कमी वाटतात? बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता निर्विवादपणे येते. या तिन्ही पक्षांना, शिंदेंची सेना असेल, अजित पवारांचं असेल आणि भाजपा, या तिन्ही पक्षांना सपशेलपणे जनता नाकारेल यांना वाटतंय. परंतु हे लोक वाट बघत आहेत की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेऊन बघा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या निवडणुका घ्या, तुम्हाला कळेल की जनता कोणाबरोबर आहे. जनतेला हे खरं पटलेलं नाही आणि पटणारही नाही. ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण भाजपा गेली 10 वर्ष या राज्यात आणि देशात करते ना, हे जनतेला बिलकुल पटलेलं नाही. यांच्याकडे एकच प्रभावी साधन आहे, ते म्हणजे EVM, आणि त्या EVMच्या माध्यमातून हे निवडणुका जिंकतायत. हे स्पष्टपणे माझा आरोप आहे. भाजपा आणि बॅलेट पेपरवर जर एवढी मोदी की गॅरंटी आहे असं म्हणतात ना, ॲडव्हर्टाईजमध्ये सगळीकडे दाखवतात ना,
तर या मोदींना मी सांगतो, एक आव्हान देतो आणि मोदीच्या पक्षाला आव्हान देतो की बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आणि जिंकून दाखवा. आम्ही मानू की हे मोदींचा करिश्मा आहे, मोदी की गॅरंटी आहे, म्हणून आम्ही सुद्धा मानू. अर्थात आपण बघतोय EVMला विरोध केला जातोय. येत्या 9 तारखेला सुद्धा EVMच्या विरोधात मोठं या ठिकाणी आंदोलन छेडलं जाणार आहे. याआधी सुद्धा बदलापूर शहरामध्ये सुद्धा अनेक पक्षांच्या सोबतीनं EVMच्या विरोधात जे काही आंदोलन आहे ते करण्यात आलं होतं. आणि EVM जी काही मशीन आहे तर त्या मशीनला, मतदान करणाऱ्या मशीनला आता कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळतोय. मतपत्रिकेवरती निवडणूक घ्या येत्या आणि मग जी काही मोदीजींची खरंच गॅरंटी आहे का ती करून दाखवा, म्हणजे आम्ही मोदीजींना मानू, असं वक्तव्य या ठिकाणी आपण बघतोय काँग्रेसचे अध्यक्ष, शहराध्यक्ष संजयजी जाधव यांनी केलेलं आहे. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीचं राजकारण होतं, कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात किंवा कशा पद्धतीने लढवल्या जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.